अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आजचा हा व्हिडिओ खूप खास आहे, कारण आज मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे जी तुम्ही समजून घेतली आणि मनापासून फॉलो केली तर तुमचं आयुष्य हळूहळू बदलायला सुरुवात होईल. स्वामी भक्तांनो, तुमच्या मनात कधी असा प्रश्न आला आहे का, मी एवढी मेहनत करते तरीही मला यश का मिळत नाही? मी इतकी स्वप्न बघते पण ती पूर्णच का होत नाहीत? आणि सगळ्यात मोठा प्रश्न, देव माझं ऐकत नाही का? जर तुमच्या मनात हे प्रश्न कधी आले असतील तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. स्वामी भक्तांनो, आज आपण जाणून घेणार आहोत मॅनिफेस्टेशनची 3, 6, 9 टेक्निक आणि ती तुम्ही तुमच्या जीवनात कशी वापरू शकता. पण फक्त टेक्निक समजून घेणं पुरेसं नाही, त्यामागचं सत्य, त्यामागची भावना आणि तुमच्या मनाची शक्ती हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. स्वामी भक्तांनो, आपल्या जीवनात असं अनेक वेळा होतं, आपण खूप मेहनत करतो, खूप प्रयत्न देखील करतो, पण परिणाम आपल्या मनासारखा येत नाही आणि मग आपण हळूहळू निराश व्हायला लागतो. कदाचित माझ्या नशिबात नाही, कदाचित मीच कमी आहे असं आपल्याला वाटायला लागतं. पण स्वामी भक्तांनो, इथेच आपण खूप मोठी चूक करत आहोत. आपण फक्त बाहेरचं बघतो पण आत काय चाललंय ते कधी पाहत नाही. स्वामी भक्तांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुमचं बाहेरचं जग तुमच्या आतल्या विचारांवरच चालत असतं. तुम्ही जसं विचार करता तसं तुम्ही फील करता आणि जसं तुम्ही फील करता तसंच तुमचं आयुष्य बनत जातं. आता तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचारा, ज्या दिवशी तुम्ही आनंदी असता त्या दिवशी सगळं सोपं वाटतं का? आणि ज्या दिवशी तुम्ही दुःखी असता त्या दिवशी छोटी गोष्ट देखील अवघड वाटते का? हे का होतं? कारण बाहेरचं काही बदलत नाही, बदलते ती फक्त तुमची एनर्जी. स्वामी भक्तांनो, यालाच म्हणतात मॅनिफेस्टेशनचा पाया. आता आपण हळूहळू पुढे जाऊया. तुम्हाला वाटत असेल हे सगळं ठीक आहे, पण प्रॅक्टिकली काय करायचं? तर आता लक्षपूर्वक ऐका. सकाळची सुरुवात सगळ्यात मोठं रहस्य आहे. स्वामी भक्तांनो, तुमचा दिवस कसा सुरू होतो यावर तुमचं संपूर्ण आयुष्य अवलंबून असतं. आजकाल आपण काय करतो? उठल्या उठल्या मोबाईल घेतो, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, रील्स आणि नकळत आपण आपल्या मनात गोंधळ भरत चालतो. स्वामी भक्तांनो, ही सवय तुमचं आयुष्य खराब करत आहे. कारण सकाळी उठल्यावर तुमचं मन खूप शांत असतं, खूप शक्तिशाली असतं आणि त्याच वेळी तुम्ही जर निगेटिव्ह गोष्टी पाहिल्या तर तुमचा पूर्ण दिवस खराब होतो. म्हणून आजपासून एक वेगळा नियम करा. उठल्यावर पहिले 15 मिनिट मोबाईल नाही. त्याऐवजी काय करायचं? शांत बसायचं, डोळे बंद करायचे आणि तुमचं स्वप्न पूर्ण झालं आहे असं मनामध्ये पाहायचं. स्वामी भक्तांनो, इथेच खरी जादू सुरू होते. तुम्ही जे स्वप्न बघता, पैसा, आनंद, स्थिर जीवन, ते सगळं आधीच मिळालं आहे असं मनात अनुभवायचं. फक्त पाहायचं नाही, ते फील करायचं आहे. मी खूप आनंदी आहे, माझ्याकडे सगळं आहे. स्वामी भक्तांनो, जेव्हा तुम्ही असं करता तुमचं मन त्या गोष्टीला सत्य मानायला लागतं. आता पुढचा स्टेप, स्वतःला बोलायचं, मी यशस्वी आहे, माझ्याकडे पैसा येत आहे, माझी प्रगती होत आहे. हे शब्द तुमचं भविष्य बदलू शकतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त बोलून काही होत नाही. महत्वाचा नियम, मॅनिफेस्टेशन विदाउट ऍक्शन इज इक्वल टू 0. स्वामी भक्तांनो, जर तुम्ही फक्त स्वप्न बघत बसलात आणि काही केलं नाही तर काहीच बदलणार नाही. विचार, भावना, कृती हे 3 एकत्र आले तरच चमत्कार होतो. स्वामी भक्तांनो, रात्री झोपण्याआधी मोबाईल बाजूला ठेवा, 2 मिनिट शांत बसा आणि दिवसभरात घडलेल्या 3 चांगल्या गोष्टी आठवा आणि मनापासून धन्यवाद म्हणा. याला म्हणतात कृतज्ञता, ग्रॅटिट्यूड. ही सवय तुमची एनर्जी पूर्णपणे बदलते. स्वामी भक्तांनो, आता आपण मुख्य गोष्टीकडे येऊया. 3, 6, 9 टेक्निक. तुमची इच्छा लिहायची, पण भविष्य काळात नाही,
वर्तमान काळात माझं घर होईल असं नाही, माझं घर झालं आहे. स्वामी भक्तांनो, आताच आपण पाहिलं तुमच्या विचारांची शक्ती काय आहे, सकाळ आणि रात्रीच्या सवयी किती महत्वाच्या आहे. आणि आता आपण सविस्तर समजून घेणार आहोत 3-6-9 टेक्निक नेमकी कशी करायची. तर स्वामी भक्तांनो, ही टेक्निक खूप सोपी आहे, पण तिचं खरं सामर्थ्य कन्सिस्टन्सी मध्ये आहे बरं. सर्वप्रथम तुमची एक इच्छा निवडा. लक्षात ठेवा, एका वेळी एकच इच्छा. आता सकाळी 3 वेळा लिहायचं, दुपारी 6 वेळा लिहायचं आणि रात्री 9 वेळा लिहायचं. पण स्वामी भक्तांनो, इथेच लोक चूक करतात. नंबर 1, चुकीचा काळ. माझं घर होईल, मला पैसा मिळेल असं लिहायचं नाही. तुम्हाला लिहायचं आहे, माझं घर झालं आहे, माझ्याकडे भरपूर पैसा आहे. कारण तुमचं मन वर्तमान काळातच विश्वास ठेवतं. चूक नंबर 2, अधीरपणा. स्वामी भक्तांनो, आज लिहिलं आणि उद्या रिझल्ट हवा असं होत नाही. ही जादू नाही, ही प्रोसेस आहे. बी पेरलं की लगेच झाड येत नाही. तसंच आज तुम्ही सुरुवात केली, काही दिवसांनी बदल दिसायला लागेल. चूक नंबर 3, शंका. हे खरंच काम करतं का? माझ्याकडून होईल का? तर स्वामी भक्तांनो, ही शंका पूर्णपणे प्रोसेस नष्ट करते. म्हणून एक नियम करा, 100% विश्वास आणि 0% शंका. स्वामी भक्तांनो, जर तुम्ही 2 दिवस केलं आणि तिसऱ्या दिवशी सोडलं तर काहीच उपयोग होणार नाही. किमान 21 दिवस रोज मनापासून करा आणि मग बघा तुमच्यामध्ये काय बदल होतो. स्वामी भक्तांनो, जेव्हा तुम्ही रोज लिहिता, इमॅजिन करता, फील करता, तेव्हा तुमचं सबकॉन्शियस माइंड बदलायला लागतं आणि मग तुम्ही जसं विचार करता तसंच तुमचं वागणं देखील बदलत जातं आणि शेवटी तुमचं आयुष्य बदलायला लागतं. स्वामी भक्तांनो, एक खूप मोठं सत्य, फक्त लिहिल्याने काही होत नाही. तुम्ही म्हणता माझ्याकडे पैसा आहे, पण काही कामच करत नाही, तर पैसा येणार नाही. म्हणून तुम्ही जे लिहिता त्या दिशेने पावलं टाका, थोडी थोडी प्रगती करा आणि मग तुम्हाला रिझल्ट दिसायला लागेल. स्वामी भक्तांनो, नकारात्मक विचार येणारच, कारण आपण माणूस आहोत. पण त्यांना धरून ठेवायचं नाही. लगेच मन दुसरीकडे वळवा, काम करा, गाणी ऐका, चालायला जा, पण त्यात अडकू नका. स्वामी भक्तांनो, तुमचा मोबाईल तुमचं आयुष्य कंट्रोल करत आहे, म्हणून आठवड्यातून 1 दिवस फोन पासून दूर राहा. तुम्ही बघाल तुमचं मन शांत होतं आणि काम जास्त होतं. स्वामी भक्तांनो, मोठं स्वप्न बघा, पण सुरुवात छोटीशी करा. छोटा गोल ठेवा, तो अचीव करा, मग कॉन्फिडन्स वाढेल आणि मग मोठं स्वप्न पूर्ण होईल. स्वामी भक्तांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुम्ही जसा विचार करता तसंच तुमचं आयुष्य बनतं. तुम्ही पॉझिटिव्ह राहिलात, विश्वास ठेवला आणि कृती केली तर काहीही अशक्य नाही. स्वामी भक्तांनो, आजपासून फक्त 21 दिवस मनापासून 3-6-9 टेक्निक करा आणि मग स्वतः बघा तुमच्या आयुष्यात काय बदल होतो. हा व्हिडिओ पाहत असताना कमेंट मध्ये नक्की लिहा 3-6-9 सुरू केला आहे. आणि जर तुम्हाला असंच स्वामींच्या कृपेने जीवन बदलणारं ज्ञान हवं असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या श्री स्वामी समर्थ YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. स्वामी भक्तांनो, आपण पुन्हा भेटूया अशाच एका नवीन शक्तिशाली व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वामींवर विश्वास ठेवा आणि पुढे चलत राहा. भिवू नको, स्वामी सदैव पाठीशी आहे.